गीतेत कृष्ण म्हणतो, कर्म कर, फळावर हक्क ठेवू नकोस. ही ओळ फक्त भक्तांसाठी नाही, ती प्रत्येक कर्मयोग्यासाठी आहे. मग तो व्यापारी असो, शिक्षक असो किंवा क्रिएटर असो. आपण सगळे परिणामाच्या मागे धावतो. व्ह्यूज वाढले का, सेल्स झाल्या का, रेस्पॉन्स मिळाला का, पण जेव्हा लक्ष फळावर जातं तेव्हा कर्म कमकुवत होतं. कृष्ण म्हणतो, फळावर नाही, प्रक्रियेत प्रेम कर. कारण ज्याला प्रोसेस आवडते त्याला प्रोग्रेस आपोआप मिळते. ऍपल बनवणाऱ्या स्टीव्ह जॉब्सला डिझाईनवर प्रेम होतं, विराट कोहलीला प्रॅक्टिसवर आणि रतन टाटा यांना कामातील इथिक्सवर. त्यांनी कधी परिणामाचा मागोवा घेतला नाही, ते दररोज कामात डिव्होशन ठेवत राहिले. फोकस कर्मावर ठेव, रिझल्ट स्वतः फॉलो करतात. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरव, दररोजचे नॅगोटिएबल टास्क ठेव. ते रोज कर, छोटं असो वा मोठं. तेच तुझं मॉडर्न कर्मयोग आहे. फळावर नाही, प्रक्रियेत प्रेम कर. कारण ज्याने कर्मात निष्ठा ठेवली त्याच्याकडे यश स्वतः चालत येतं.